धबधबे अप्रतिम असतात. अराय गुमा, आज आपण अखेर धबधबा पाहायला जाणार आहोत. हो खरंच. मला खूप भीती वाटते, कारण मी धबधबा पहिल्यांदाच बघीन. शिमारिसू पण, कारण मीही तिथे पहिल्यांदाच जाणार आहे. ते बघ, डोंगराच्या पायथ्याशी धबधबा आहे. डोंगराचा पायथा पांढऱ्या रंगाचा आहे, हो ना? तुला दिसतंय? हो दिसतंय. समोरच्या बाजूला त्या डोंगरापाशी एक लाल ठिपका आहे. हो, खरंच की. ती मॅपलची पानं आहेत का? हो. काय माहिती काय? हे किती त्रासदायक आहे. पण माझ्या समोरचं मला काहीच दिसत नाहीये. मग आपण दोघं शेजारी शेजारी चालूया का? अरे हो, चालेल. चालेल, तसंच करूया. आपण सगळेच जसं वाटतं तसं चालूया. हे ठीक वाटतंय ना तुला? मला ठीक वाटतंय, पण तू फक्त माझ्या अगदी पुढे चालू नकोस. अरे, धबधब्याचा आवाज तर आत्ताच ऐकू येतो आहे. धबधब्याचा आवाज असा येतो? हो, असाच येतो. अराय गुमा, धबधब्याचा आवाज किती सुंदर येतोय. हे तर काहीच नाही, पुढे तर अजून जोरात आवाज येईल. खरंच? किती जोरात? मला हा आवाज ऐकून तर आत्ताच पळून जावंसं वाटतंय. काय सांगतोस? खरंच? अरे वेड्या, ते बघ, आपण अखेर पोचलो. हा आहे धबधबा. वा, किती सुंदर आहे. हो. उंच जागेवर आल्यावर आपल्याला असंच दिसतं. तुम्हाला ऐकू येत नसेल तर सांगा ना, आवाज येत नाहीये. रिब्बीत रिब्बीत रिब्बीत. अरे किती आवाज करतंय हे. अराय गुमा, या धबधब्यात केवढं पाणी आहे आणि ह्याचा किती आवाज येतोय. हा इथपर्यंतच असता तर चांगलं झालं असतं. तुझं काय सारखं मध्ये मध्ये? हा धबधबा सुंदर आहे, कारण तो आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. ओ, खरंच? अराय गुमा, मला हा धबधबा इतका सुंदर वाटला, कारण जेव्हा मी झोपतो तेव्हा सुद्धा हे पाणी वाहत असतं. जेव्हा मी खेळतो तेव्हा पण ते पाणी वाहतं. ते तर अगदी स्पष्ट आहे ना. मी जर माझं डोकं खाजवत असीन हो आणि मी माझा हात असा हलवतोय, हो. तेव्हा पण धबधब्याचं पाणी असंच वाहत राहतं. धबधबे किती सुंदर असतात ना. पण हराई गुमा, मला असं वाटतं की या धबधब्यांना पण थोडी विश्रांती मिळायला हवी. हो? जसं की जर मी काहीतरी छान खातोय तेव्हा अशा वेळी तर मी तो धबधबा पाहत नसतो ना. तो धबधबा पण आराम करू शकतो. मग आपलं खाऊन झालं की तो परत व्हायला लागेल. बर, मग तू काहीतरी खाऊन दाखवतोस का? चालेल. अरे थोडा तर वेग कमी कर. आणि म्हणूनच मी तुझ्या बोलण्याकडे फार लक्ष देत नाही. ठीक आहे, चल निघूया आता. कळलं. ह्या धबधब्याची खरी सुंदरता त्याच्या वाहण्यात आहे. तो वाहतोय आणि तो कायम वाहतच राहील.